नमस्कार. आज मी तुम्हाला अष्टविनायक भाग 4 वाचून दाखवणार आहे. तर बल्लाळाची पुढची गोष्ट तुम्ही ह्या भागात ऐकू शकता. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर पुढची गोष्ट. आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले, या विचाराने कल्याण शेटजींना राग आला. त्या रागाच्या भरातच ते एक भला मोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेले. तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेश मूर्तीची पूजा करीत होता. सारेजण गणेशाचे भजन करत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता. ते पाहून कल्याण शेटजींच्या पायाची आग मस्तकात गेली. त्याने धावत जाऊन जी पूजा मोडून टाकली. गणेशाची मूर्ती फेकून दिली. इतर मुले भीतीने पळून गेली, पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता. कल्याण शेटजीने बल्लाळास सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला, पण कल्याण शेटजीला त्याची दया आली नाही. त्याने बल्लाळाला तशा अवस्थेत एका झाडाला वेलीने बांधून ठेवले. कल्याण शेट रागाने म्हणाले, येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला. तू जर आता घरी आलास तर तुला ठार मारीन. तुझा आणि माझा संबंध कायमचा तुटला, असे म्हणून कल्याण शेट तेथून निघून गेले. थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. त्याचे शरीर ठणकत होते. तशा स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. हे देवा, तू विघ्नविनाशक आहेस. तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस. ज्याने गणेशमूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा, बहिरा, मुका व कुष्ठरोगी होईल. आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करेन. बल्लाळाचा धावा ऐकून विनायक गणेश ब्राह्मण रूपात प्रकट झाला. बल्लाळाचे बंध तुटले. त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील. आता तुला हवा तो वर माग. तेव्हा बल्लाळ म्हणाला, तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेत व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी. तेव्हा गणेश म्हणाला, तुझ्या इच्छेनुसार मी इथे बल्लाळ विनायक या नावाने कायमचे वास्तव्य करेन. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त इथे येतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या शिळेत अंतर्धान पावला. ती शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. बल्लाळाची कथा गणेश पुराणात आहे. बल्लाळेश्वर मंदिराच्या अगोदर श्री धोंडी विनायकाचे मंदिर आहे. बल्लाळाच्या पिताने फेकून दिलेली हीच ती मूर्ती. प्रथम या मूर्तीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. माघ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो. माघी चतुर्थीस मध्यरात्री श्री बल्लाळेश्वर स्वहस्ते प्रसादाचे सेवन करतात, अशी श्रद्धा असल्यामुळे असंख्य भाविक या समारंभासाठी येतात. हे मंदिर सकाळी 8 भाविकांसाठी खुले असते. म्हणजे भाविक गाभाऱ्यात प्रवेश करू शकतात, नंतर मात्र भाविक गाभाऱ्यात प्रवेश करू शकत नाही. गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात. गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ पंचमी साजरा होतो. चतुर्थीला महानैवेद्य, पंचमीला दही काला याचा नैवेद्य असतो. भाविक असे मानतात की गणपती स्वतः येऊन त्या नैवेद्याचा ग्रहण करतो आणि स्वतःच्या बोटाचे ठसे नैवेद्यावर सोडतो. 5ही दिवस गणपतीची पालखी निघते. तसे भजन, कीर्तन असा भरगच्च कार्यक्रम असतो. याशिवाय अंगारिका आणि संकष्टीसुद्धा साजऱ्या केल्या जातात. साधारणपणे गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. परंतु बल्लाळेश्वरच्या मंदिराचे विशेष आहे की इथे गणपतीला बेसनच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो. आता मी तुम्हाला सांगणार आहे ती चौथा गणपती. चौथा गणपती वरदविनायक महड. वरदविनायक महड हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमंडपंथी आहे. मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे. हा गणपती पुरातनकालीन असल्याचे सांगितले जाते. येथे वरदविनायक समृद्धी व यश देणाऱ्या या रूपात राहत असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौडकर यांनी ती
तेथील तलावात 1690 साली सापडली. 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही वसवले. इथे आपल्याला 2 मूर्ती दिसतात, एक गाभाऱ्याच्या बाहेर आणि एक गाभाऱ्याच्या आत. एक मूर्ती आहे ती शेंदुराने माखलेली असून तिची सोंड डावीकडे आहे आणि दुसरी आहे ती शुभ्र संगमरवरी असून तिची सोंड उजवीकडे आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती दिसतात आणि मग गणपतीच्या 2 मूर्ती. या मूर्ती पूर्वाभूमिक आहेत. या देवळाच्या चारही बाजूस 4 हत्तीच्या मूर्ती आहेत. या देवळाला 25 फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. शिखरावर नागाची नक्षी आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो. असे म्हणतात की हा दिवा 1892 पासून पेटता आहे. मंदिराचा हॉल 80 फूट लांब आणि 80 फूट रुंद असून शिखराची उंची 25 फूट आहे. अशी आख्यायिका सांगतात की फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. तुला लवकरच प्राप्ती होईल असा त्याने राजाला वर दिला. काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मागंध. रुक्मागंध मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपवला व त्याला एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले. एकदा रुक्मागंध शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाच्यवन्वी ऋषींच्या आश्रमात गेला. त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मागंधाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरक्त झाली, पण रुक्मागंधाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे कामविवल झालेल्या मुकुंदेने तू कुष्ठरोगी होशील असा रुक्मागंधाला शाप दिला. शाप मिळता क्षणी सुवर्णप्रमाणेच कांती असलेले रुक्मागंधाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेला रुक्मागंध अरण्यात भटकत असता त्याला नारद मुनी भेटले. त्याच्या आदेशानुसार रुक्मागंधाने कंदप नगरीतली कंदप तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मानंद रोगमुक्त झाला. आता ह्याच्या पुढची गोष्ट नक्कीच तुम्हाला आवडेल, पण मी आज इथेच थांबणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा 5वा, 6वा, 7वा, 8वा असे अनेक भाग बघत जाल आणि अष्टविनायक पूर्ण कराल. म्हणून मी हा भाग इथेच थांबवत आहे. तर आपण 5व्या भागात उद्या भेटतो आहोत. तर नेहमीप्रमाणे माझे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच पुढचे भाग बघत राहा. काही कमेंट्स असतील तर मला कळवा, काही त्रुटीज असतील तर मला सांगा, काही ॲडिशन असेल तर तसे मला लिहून कळवा. धन्यवाद.